कोणताही समाज नाही की जे मला मतदान करणार नाही. मी फक्त मुस्लिम समुदायाचा नाही तर पूर्ण शहरवासी आमच्या जेवढे धर्म जेवढे जातीचे लोक आहेत त्या सर्वांचा आमदार आहे, त्या सर्वांच्या लोकप्रतिनिधी आहे. एक मिनिट राजूबा एक डायलेक्ट सांगितलं मला की धुळ्यात असं झालेला आहे की ज्याचा घराला नाही दार तो म्हणतो मी आमदार. सर मतदारांचे नाव पण घोषित करतात. आपली जी नदी आहे नदी संवर्धनाचा विषय त्याच्यावर मी 4 वर्षापासून काम करतोय. पण हे महानगरपालिकेच्या हलगर्जी आणि नाकर्तेपणामुळे अध्यक्षांनी तो प्रस्ताव तयार केलेला नाही. तो प्रस्ताव घेऊन आपली नदी बारमाही करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहे. त्याचबरोबर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी आमची MIDC ची एक जागा आहे रावेरची, ती 158 हेक्टर जागा आहे. त्याचा अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि तो लवकरात लवकर मंजूर करून आणि शहरात चारही बाजूने आम्ही एक मोठे अम्युजमेंट पार्क तयार करणार आहोत. दुसरा, पर्यटन विभागाकडून माझा एक प्रस्ताव गेलेला आहे की जे आपला नाकाने तलाव आहे तिथे एक वॉटर पार्क आहे, एक मिनी वॉटर पार्क तयार करतोय आम्ही. त्याचा पण प्रस्ताव आम्ही सादर केलेला आहे. असे अनेक जे म्हणजे पुढच्या माझ्या जे विजन आहे ते आपल्याला सांगतोय. आणि आता शहराची जी वाहतुकीची समस्या आहे ते येत्या 4 महिन्यात आम्ही ते निकाली काढणार आहोत. मला महापालिकेची साथ मिळालेली नाही. पूर्वी जे महाभाग होते, जे नगरची सत्ता होती, नगरसेवक महापौर वगैरे, त्यांनी आडकाठी आणले. माझे जे खासदार होता त्यांनी खूप अडवणूक केली. आता माझ्या मागे तो अनिल गोटे लागलेला आहे आणि त्याच्याकडनं काही चुकू शकत नाही. तो माझा केस सुद्धा वाका करू शकत नाही. तो एवढा रिकामचोट आहे की आता दररोज माझ्या कामांवर जाऊन आणि तिथे त्या कामांची पाहणी करतोय, त्याची चौकशी करतोय, पण त्याला काही मिळणार नाही. कारण एक आमच्या उर्दूमध्ये शेर आहे की सीधी सी बात है मेरा शीशे के घर नहीं, मुझको किसी भी सिमत के पत्थर का डर नहीं, सीधी सी बात है मेरा शीशे का घर नहीं. तो माझा काही करू शकत नाही कारण मी चांगल्या प्रकारे कामं केलेली आहेत. आणि त्याला माझी एक सल्ला आहे ते बेटा, आता तुझे दिवस खूप कमी शिल्लक राहिलेले आहेत. तू जर दररोज माझ्या एका कामावर जाऊन त्याची चौकशी केली तरी सुद्धा तुझी जितकी आयुष्य आता उरलेली आहे तर एवढे कमी दिवस आहे तुझ्याकडे आणि माझे काम एवढे जास्त आहे की तुझी वय संपून जाईल तरी पण माझे काम तू पूर्णपणे शोधून काढणार नाही. त्याला माझं आव्हान आहे की आता खूप वय झाली तुझी, मरता तरी माणूस नेहमी सत्य बोलतो, पण तू मरता आता खोटं बोलू नको. आता तुला मी फक्त यासाठी पकसतोय. मी मागे बोललो होतो की त्याची एडी चौकशी लावतो, पण तो जर जेलीत गेला तर त्याला सहानुभूती मिळेल किंवा त्याच्या मनात हे थोडासा खंत राहील किंवा मी जेलमध्ये होतो म्हणून मी पडलो, तर त्याला चांगल्या प्रकारे निवडणुकीला सामोरे येऊ द्या अशी माझी इच्छा आहे. आणि कोणाची काय ऐपत आहे, किती लायकी आहे ते जनता जनार्दन दाखवून देऊ. भैया आता असं असताना आम्ही एका बाजूला तुम्ही आहात, एका बाजूला निवडणूक आहे, बरोबर. दुसरीकडे आता समाजवादी पक्षाचा समाजवादीचा उमेदवार होता माझ्या विरुद्ध आणि तो पण मुस्लिम समुदायाचा होता आणि तो इथला स्थानिक होता, आपला इनायत मंसूरी नावाचा. आणि त्याला फक्त 1054 मते मिळालेली होती आणि आज बाहेरून एक्सपोर्ट आणलेला पार्सल आहे. आता याला किती मिळते आता तुम्ही समजू शकता. ते अडचणीचं होऊ शकतं अशा पद्धतीच्या चर्चा आता होणार आहे. अरे आज तुम्ही असं कसं काय म्हणता? मी काय फक्त मुस्लिमांचा आमदार आहे का? मला हिंदू लोक मतदान करणार नाही का? मला दलित लोक मतदान करणार नाही का? मला सिख लोक मतदान करणार नाही का? मी सर्वांना सोबत घेऊन, सर्व घटकांना सोबत घेऊन मी काम केलेले आहे आणि सर्व लोकांमध्ये माझी लोकप्रियता आहे आणि लोक मला चांगल्या प्रकारे इज्जत देता, मला मानताय.
आणि मला तर पूर्ण खात्री आहे असा कुठलाही समाज नाही की जे मला मतदान करणार नाही. मी फक्त मुस्लिम समुदायाचा नाही तर पूर्ण शहरवासी आमच्या जेवढे धर्म जेवढे जातीचे लोक आहेत त्या सर्वांचा आमदार आहे, त्या सर्वांच्या लोकप्रतिनिधी आहे. तुम्ही आताच अनिल गोटेंविषयी बोललात की फक्त अनिल गोटेंनाच प्रमुख स्पर्धक मानतात. तो मला मानतोय, मी कोणालाच मानत नाही प्रमुख, माझ्या प्रतिस्पर्धी कोणालाच मानत नाही. मागे पण बोललो होतो, पण आता मी एकही तक्रार त्याच्या विरुद्ध केली नाही. आणि त्याचा आणि माझा तेवढा फरक आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. पहिले जे भामरे होता खासदार, त्यांनी खूप प्रयत्न केले माझे काम थांबवण्याचे, पण त्याची विकेट घेतली. आता याचा नंबर आहे. आणि हा अनिल गोटे, आता साधारण तुम्हाला एक जागरूक एक उदाहरण तुम्हाला मी दाखवतो. जे झुलता पूल होता, ते झुलता पुलाचा काम थांबून गेला होता. पण मी निवडून आल्यानंतर आणि नंतरच्या काळात तर या भाजपवाल्यांनी पूर्ण तयारी केलेली होती की जे झुलता पुलावर जे भगवान शंकराची मूर्ती लावलेली आहे ते काढण्यासाठी क्रेनला 25 लाख रुपये सुद्धा त्यांनी देऊन दिले होते ऍडव्हान्स मध्ये, आणि ते काढण्याची पूर्ण तयारी होती. मी निवडून आल्यानंतर मी महानगरपालिकेचे अधिकारी, सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना खर्चावून सांगितलं की खबरदार जर तुम्ही मूर्तीला हात लावला तर मी रस्त्यावर माझ्या सहकार्यांना घेऊन रस्त्यावर उतरेल. आणि त्याचा जे निधी थांबलेला होता त्या ठेकेदाराला बोलावून ते निधी मी रिलीज मंजूर करून आणला आणि तो झुलता पूल पूर्णत्वास आणला. आता हा जे अनिल गोटे आहे तर तुम्हाला माहित आहे, स्वतःला तो कार्यसम्राट म्हणून देतो. दर पंचवर्षी त्यांनी फक्त 2 काम केले. तुम्ही सांगा, एका पंचवार्षिकात कोणी एक 5 कोटीच्या ते काय शिव स्मारक, काय शहीद अब्दुल स्मारक ते बनवून दिला म्हणजे तू कार्यसम्राट झाला का? शहराचा विकास झाला का? फक्त 2 काम तो दर पंचवार्षिकला करायचा. आता एक 5 कोटीचा झुलता पूल बनवून दिला तर तू कार्यसम्राट झाला का? एक झुलता पुलाने शहराचा विकास होईल का? तुम्ही लक्ष द्या, तुम्ही चांगल्या प्रकारे विचार करा की कोणाला विकास काम करण्याची किती तळमळ आहे आणि कोण किती जिद्दीने काम करतो, किती लगनने काम करतो ते आता तुम्ही बघा. रोजगार उपलब्ध होतील बेरोजगारांसाठी, त्यासाठी तुम्ही काय करणार? आता मी किमान 3 रोजगार मेळावे आयोजित केले होते, बरोबर. आणि MIDC ला जाऊन मी तिथले जे अधिकारी वगैरे आणि जे उद्योजक बंधू आहेत त्यांना बोलावून आणि जे जे समस्या आहेत ते जाणून घेतल्या होत्या. त्यांचे प्रमुख मागण्या होत्या की आम्हाला MIDC ला फक्त एक डॅम आहे, त्या डॅम मधून पाणी उपलब्ध आहे आणि दुसरे सोर्सेस नाही पाण्याचे. तर मी त्यांना सांगितलं होता 3.5 वर्षापूर्वी किंवा तुम्ही एक प्रस्ताव तयार करा आणि हरण्यामाळ धरणापासून आपण MIDC डॅम पर्यंत ते पाईपलाईन करून आणि पाण्याचा समस्या सोडवू. तर ते त्यांनी तयार केला होता आणि तो प्रस्ताव मंजूर करून दिलेला आहे. त्याचा कार्यादेश सुद्धा देण्यात आलेला आहे. लवकरच त्याचं काम सुरू होणार आहे. म्हणजे तो पाण्याचा जे प्रश्न आहे तो सुटला. नंतर त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या इथे MIDC ला जर आग लागली तर ते आग विझवण्यासाठी आम्हाला महानगरपालिकेचे अग्निशमन पंप मागवावे लागत होते टोल नाक्यावरचे. तोपर्यंत खूप नुकसान होत होता. तर त्यांचं म्हणणं असं होतं की एक स्वतंत्र फायर स्टेशन इथे तयार करून द्यावा. आणि मी जे आमचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब ते माझे चांगले मित्र आहेत, त्यांना सांगून आणि एक फायर स्टेशन MIDC साठी मंजूर करून दिला होता. मागच्या वर्षी आपण होता तिथे आपण त्याचा उद्घाटन केला होता आणि 80% काम त्याचं झालेलं आहे. लवकरात लवकर तो कार्यान्वित होईल. आणि नंतरचं जे एक आहे आता तुम्हाला सांगितलं जे 158 हेक्टर जागा अधिग्रहित करतोय आम्ही. आणि ते आता सध्याच्या स्थितीत MIDC एक पण भूखंड रिकामा नाही. आणि आम्ही मोठमोठ्या उद्योजकांशी आमचा बोलणं पण झालेला आहे आणि ते लोक तयार आहे इथे धुळे MIDC ला यायला, पण जागा नसल्यामुळे ते अजून आले नाही.
तर आम्ही त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून देतोय आणि मोठमोठे कंपन्या इथे धुळ्यात सुरू होतील आणि आपल्या इथल्या स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. मागच्या निवडणुकीला साखर रोडला दलित समाजाची भरपूर मतं मिळालेली होती. यावेळेला तिथूनच उमेदवार मिळाला आहे वंचित आघाडीकडनं जितूभाऊ शिरसाट. त्याकडे तुम्ही कसं काय बघता? आता हे बघा, प्रत्येक समाजात सांगा किंवा असे हौशे गौशे खूप असतात. आता आमच्यात पण आहे. आता आमचा एक मुलगा आहे, आता माझ्या पुतण्याच लागतो, तो वसीम अकरम, तो पण तयारी करतोय. कोणावर लक्ष द्यायचं आता? नाही, तुम्हाला त्या भागात मतं चांगलं मिळाले होते असं? आता पण मिळतील ना. आणि सर्वांना माहिती आहे कोण कशासाठी उभं राहतोय आणि कोणाची किती ताकद आहे, कोण निवडून येणार. आणि अनेक लोक तर असे सुद्धा असतात की वो आमचे मत वायबार जाणार नाही, त्यासाठी जे निवडून येणार आहे त्याला मतदान करायचं, असे पण खूप लोक असतात. महाविकास आघाडी सोबत आता आपली चर्चा चालू आहे वरच्या लेवलला. वैशुद्दीन साहेबांनी हे केलं की महाविकास आघाडी सोबत चर्चा चालू आहे. तुम्ही चुकीचा म्हणता. काय ऐकून घ्या एक मिनिट. ओवैसी साहेबांनी नाही सांगितला, इम्तियाज जलील साहेबांनी सांगितलं. आणि ओवैसी साहेब यांना कधीच पसंत करत नाही महाविकास आघाडीला. आणि मागे पण आपण बघितलं असेल, त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगून दिलं की आम्हाला महायुती पण नको आणि महाविकास आघाडी पण नको. 5 नाव डिक्लेअर केले त्यावेळेसची गोष्ट आहे की इम्तियाज जलील साहेबांनी जे केलं तरी आमची महाविकास आघाडी. पण जर महाविकास आघाडी सोबत जर तुमची युती झाली तर ती तुम्हाला परवडेबल आहे का? एखादा हिंदू आणखी उमेदवार जर महाविकास आघाडीकडनं गेला तर तो फायदेशीर ठरेल? मला पूर्णपणे खात्री आहे की ओवैसी साहेब महाविकास आघाडीची कुठल्याही परिस्थितीत युती करणार नाही. सातत्याने अनिल गोटे आरोप करतात की मुस्लिम कॅन्डिडेट म्हणजे तुम्ही स्वतः तुम्हाला निवडून देण्यासाठी भाजप पण दोघा एमआयएमच्या उमेदवारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदान केले. ते व्हिडिओ दाखव रे आपला. आमदार म्हणजे आपण स्वतः फारुख यांना निवडून देण्यासाठी भाजपाने मदत केली गेल्या वेळेस आणि त्यानंतर आता दोन्ही विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तीन विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण त्यांना मदत केलेली भाजपचे उमेदवार निवडून देण्यासाठी. यात काय तथ्य आहे? हे बघा, हा अनिल गोटे मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय की हा 1 नंबरचा कोटे आहे. पूर्वी जे आमची पहिली राज्यसभाच्या निवडणुका झाल्या आणि जो आपला काय नाव होता इम्रान प्रतापगडी, त्याला मतदान करण्यासाठी आमचे ओवैसी साहेबांनी मला आदेश केला होता. बरोबर, आम्ही तिथे जाऊन माझ्याकडे प्रूफ आहे की मी त्यावेळेस सुद्धा महाविकास आघाडीला आम्ही मतदान केला होता. आणि ते मतदान झाल्यानंतर ह्या घोटाळ्याला माहिती मिळाली तेव्हा ह्यानेच खूप आरडाओरड केला होता, पत्रकबाजी केली होती आणि पत्रकार परिषद घेऊन ह्या अनिल गोटेंनीच सांगितला होता की आमदार फारुख शाह यांनी पैसे घेऊन महाविकास आघाडीला मतदान केलेले आहे. पूर्वी काय सांगायचा तो, महाविकास आघाडीला मतदान केला फारुख शाहनी. आणि आता काय सांगतोय तो, 3 वेळा फारुख शाहनी महायुतीला मतदान केलं. बरोबर, आता मी आपल्याला सांगतो की 2 वेळा आमचा फ्लोर टेस्ट झाला, 2 वेळा मुख्यमंत्री बनले. त्यावेळेस सुद्धा आपण आणि पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राने बघितला की मी आणि माझे सहकारी आमदार आम्ही दोघी तटस्थ होतो. पहिल्या वेळेस सुद्धा, नंतर दुसऱ्या वेळेस सुद्धा. आता हे विधान परिषदेचे निवडणुकीचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतोय, आरोप करतोय. आणि माझ्यावर काय अनेक लोकांवर त्यांनी आरोप केलेले आहे, परंतु एकाही आरोपात तथ्य आढळलेला नाही. तो 1 नंबरचा खोटा आहे. आता हा व्हिडिओ बघा तुम्ही. माजी आमदार अनिल गोटेंनी एमआयएम आमदार फारुख शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसेंना पहिल्या पसंतीचं मत देणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. मात्र ही आपली वैयक्तिक भूमिका असल्याचंही त्यांनी सांगितलं. अंतिम निर्णय खासदार ओवैसी घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. माझं वैयक्तिक मत आहे की आमचे नेते आहेत खानदेश आदरणीय एकनाथ खडसे साहेब यांना पहिल्या पसंतीची मत आम्ही करणार आहोत.
तुमचा असणार आहे खडसेंना का MIMचा असणार आहे? माझा MIMची भूमिका याबाबतीत काय आहे? MIMची भूमिका आता अजूनपर्यंत एवढीच आहे की आम्हाला महाविकास आघाडीला मदत करायची आहे आणि संध्याकाळी रात्री आम्हाला फोन येऊन जाईल आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असुद्दीन साहेबांचा आणि ते आम्हाला सांगतील त्याप्रमाणे आम्ही करू. एमआयएमचे आमदार फारुख शाह आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, धुळ्याहून मुंबईत आला पवारांची भेट घेत आहे, काय म्हणतात? आम्ही आमचे खानदेशचे लाडके नेते आदरणीय एकनाथ खडसे साहेब यांना मतदान करायला आलेलो आहे आणि म्हणून आम्ही उपमुख्यमंत्री महोदयांना भेटून त्यांना पण हे सांगणार आहे की आम्ही एकनाथ खडसे साहेबांना आमची पहिली पसंतीची मदत देणार आहोत. पण एमआयएम नेमकं कोणासोबत असा प्रश्न सुद्धा विचारला जाते, काही नाराजी आहे का महाविकास आघाडी सरकारबद्दलची की आता ती दूर जाते? राज्यसभेच्या निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडी सोबत आम्ही होतो आणि आज पण आम्ही महाविकास आघाडीला मतदान करणार. चंद्रकांत अंडोरेंचं पण नाव घेतलं होतं, त्याचं काय? नाही, आता ते कोणी घेतलं आम्हाला ते काही माहित नाही, पण आमचं स्टँड अजून हे आहे. यांच्या इथं म्हणाले ना आम्ही केला. त्यांचं आम्हाला काही आदेश किंवा फोन वगैरे काहीच नाही आणि आमचे जे बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही महाविकास आघाडीला सहकार्य करायचं. आता तुम्ही त्याला विचारा. भैया एक प्रश्न असा आहे, सांगितलं कारण मला कुठल्याही म्हणजे पैशांचा किंवा याचा काही म्हणजे लोक भाजपच्या लोकांनी तसा आरोप केला तुम्ही. ऐकून घ्या ना, आता मी बोलतोय ना, आपण विचारलं ना, आता मला पण ऐकायचं. आता हा अनिल गोटेंनी बरोबर एक सांगितला होता की निवडून आल्यानंतर आमदार फारुख शाह हे वर्षा बंगल्यावर जाऊन फडणवीसांना भेटून आले. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मी पहिले पण सांगितलं होता, पहिलीच पत्रकार परिषदेत मी आपल्याला बोललो होतो. मला तिथं यांनी बोलवलं गेला. मला जेव्हा फोन आला तर मी त्यांना सांगितलं की मी येऊन तिथे काय करू. नाही म्हणे तुम्ही या तर खरे. म्हटलं मी कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. नाही म्हणे तुम्ही या, काही बोलायचं आहे असं तसं. म्हटलं ठीक आहे बाबा. गेलो मी तिथे, दिवाळीचा पिरियड होता. तिथे जाऊन तिथे फडणवीस साहेबांनी मला विचारला की आमदार साहेब आता तुमची काय भूमिका राहील. फक्त त्यांनी विचारला, त्यांनी असं नाही सांगितलं की आम्हाला मदत करा. त्यांनी मी विचारला तर मी त्यांना सांगितलं की आम्हाला वरिष्ठांचे आदेश आहेत की आम्हाला कोणालाही भाजपला किंवा महाविकास आघाडीला मदत करायची नाही आणि आम्हाला तटस्थ राहायचे आदेश आहेत. अच्छा, मग त्यांनी मला सांगितलं की जर तुम्हाला ते काँग्रेसवाल्यांकडून काही मोठी ऑफर वगैरे आली, काही पैशांची किंवा मंत्रीपदाची किंवा असं, तर तुम्ही त्यांना मदत करणार का. मग तरी मी सांगितलं ते मला पैसे देऊ, मंत्री करो, काही करो, पण आम्ही त्यांना मतदान करणार नाही, म्हणजे करणार नाही. मग तेव्हा ते खुश झाले की नाही, तू चांगला इमानदार माणूस आहे आणि आता तुझे जे काही काम असतील तुम्ही माझ्याकडे यायचं, आम्ही तुमचे काम करून देईल, असा शब्द त्यांनी दिलेला होता मला त्यावेळेस. त्यामुळे तुम्हाला असं हे बघा, जर आपण इमानदारी दाखवली नसती तर आपल्याला आपण असं म्हटलं की धुळे शहराच्या ट्रॅफिकच्या समस्येवर आपण काम करणार. बरोबर. मागच्या वेळेस असा एक विषय पुढे आला होता की आपण उड्डाण पूल तयार करणार होता, त्याला विरोध झाला. त्या संदर्भात काही विषय आहे? नाही, ते खूप लोकांचे म्हणजे ते काय धंदे व्यापाराचे नुकसान होणार होते म्हणून त्या लोकांनी विरोध केला आणि मी ठीक आहे बघू आता पुढच्या वेळेस ते थांबून दिला. आणि हा जे आहे प्रश्न आपला चाळीसगाव रोडवरचा उड्डाण पूल तो मंजूर झालेला आहे आणि त्याचा आता टेंडर पण निघणार आहे. नाही, सध्या आग्रा रोड हा खूप लहान होऊन गेलेला आहे आणि त्याच्यात आता शहराची पण गर्दी वाढते आहे आणि त्याच्यामुळं त्या आग्रा रोडने जी गर्दी असते किंवा रोडगाड्या धारकांचे जे हाल आहेत किंवा दुकानदारांचं म्हणणं आहे की या रोडगाड्या लागल्यामुळे आमचा व्यवसाय होत नाही, एवढं मोठमोठं. आता बघू ना, माझं कसं आहे, भविष्यात जर एखादा उड्डाण पूल तिथं निर्माण झाला तर बरीच समस्या म्हणजे मार्गी लागून जाईल. आणि आजपर्यंतचे जे आमदार आहेत त्यांनी फक्त तिथलं मतदान पाहिलं म्हणून ते केलं नाही. पण तुम्हाला त्याची काही आवश्यकता वाटत नाही म्हणून तुम्ही जर तो प्रोजेक्ट जर राबवला, तो प्रोजेक्ट जर राबवला तर आणखी एक मोठं काम म्हणजे तुमच्या हातून. माझी एक सवय आहे की मी पहिले काम करतो नंतर बोलतो. मी पहिले बोलत नाही. एक डायलॉग आहे ना
मैं जो बोलता हूँ वो करता हूँ और जो मैं नहीं बोलता वो डेफिनेटली करता हूँ. भैया आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या समोर काही आव्हान राहील की तुमचा विजय सहज होईल, काय वाटतं तुम्हाला? काहीच नाही मला तर, आणि मी प्रचाराला सुद्धा जात नाही. माझे काम एवढे आहे आणि आता सध्या मला एक सेकंदाची सुद्धा वेळ नाही मला. आता हे बघा जेवढे माझे काम आता पेंडिंग आहे आणि शेवटी तर असा करणार आहोत आम्ही की एका दिवसात किमान 50 कामांचे उद्घाटन आम्हाला करावेच लागेल. म्हणजे असं आहे. यंदाचा एका विजय- दिवसात 50 कामांचे उद्घाटन. यंदाचा विजय अगदी सहज आहे. पूर्ण जनता जनार्दन माझ्या सोबत आहे आणि मुलांपणाने मदत केलेली आहे. बरोबर. आता तुम्ही विधानसभेला काँग्रेसकडून काय अपेक्षा करणार का त्याची परतफेडीची? मला कोणाकडून काही अपेक्षा नसते. नेकी कर दर्या में डाल ऐसा ही करता हूं मैं. आणि बघा मला माझ्या कामावर माझ्या मेहनतीवर पूर्ण विश्वास आहे आणि धुळेकर जनता चांगले आता समजून चुकलेली आहे की कोण काय आहे आणि कोणी काय केले. फक्त पत्राकबाजी तोड्या पाणी करायचे आणि 15 वर्ष ज्यांनी वाया घातले त्यांना ओळखून घेतलेली भैया. आहे जनता जनार्दन. विकास का पहिया अनोख भैया मुस्लिम समाजावर एवढा रोष व्यक्त करताय तर त्यांच्या संदर्भात आपलं काय मत आहे? यार कोणाला मी व्हॅल्यू द्यायची नाही, 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 तुम्ही नाही, सांगा. त्यांचा जो रोष आहे, आता तर त्यांची जे कसं आहे, भाषणं आहेत, ते हे बघा, तुमच्या- आता हे- माझा विषय उमेदवार आहे. माझा विषय काय उमेदवारी आहे? तुमचेच प्रतिस्पर्धी आहे. भैया माझा विषय काय आहे की ते त्यांच्या भाषणातून जो रोष व्यक्त करतायत मुस्लिम समाजावर किंवा हिंदू आणि मुस्लिमची मोठी दरड निर्माण करतायत, तर याच्यावर कारण की ते प्रत्येक भाषण आपल्यापर्यंत येत असेल आणि आपण ऐकत आहात ते भाषण, त्याच्यामुळे याच्यावर आपलं म्हणणं काय मत काय? कर्मयोद्धा हे महाभारत मध्ये लढून आले ते. दोन मिनिटं. महाभारत दोन मिनिट साबिर भैया 2 मिनिट. आता आम्ही तर त्याला कवडीची किंमत देत नाही आणि ते आता हा अनिल गोटे काहीच काम करत नाही आणि स्वतःला कार्यसम्राट म्हणून घेतो. तशातला हा एक भाग आहे आणि याला विचारा तू धर्मासाठी एक उंदीर तरी मारला का आणि तू स्वतःला धर्मयोद्धा म्हणतो. अरे पडपुट्याला काय सांगायचं, काय उत्तर द्यायचं त्याला? भैया एक प्रश्न असा आहे, 2 मिनिटं थांबा. तुम्ही अतिक्रमाच्या विषयावर बोलले किंवा पुढच्या 5 वर्षामध्ये अतिक्रमणावर तुम्ही लक्ष देणार. मागच्या गणपती उत्सवानंतर तुम्हाला प्रश्न विचारला तर अतिक्रमण तुम्ही असे बोलले ते गणपती उत्सव झाल्यानंतर मागच्या वर्षी अतिक्रमण काढणार. पण शहरात काही तशी मोहीम झाली नाही 1 वर्षामध्ये. तो शोकांतिका आहे. माझे किती पत्र मी आपल्याला दाखवू. आता इथे जे महानगरपालिकेत जे आयुक्त येतात ते अगदी हे टाकाऊ पदार्थ येतात, टिकाऊ येत नाही आणि त्यांची क्वालिटी नसते. मी अनेक वेळा वारंवार पत्र दिले, फोनवर सूचना दिल्या की आपल्याला एक किमान जे प्रमुख रस्ते आणि प्रमुख चौक आहे ते अतिक्रमण मुक्त करायचे, पण त्यांची जाणत नाही. आता आपण बघा रस्त्यांवर जे गुरं फिरतायत त्यासाठी दर आठवड्यात मी त्यांना फोन करतो. ते आता कुत्र्यांची समस्या मी तुम्हाला 4 वर्षापूर्वी पहिला पत्रकार परिषदेत सांगितला होता की कुत्र्यांची समस्या येत्या काळात एवढी होईल की त्यापेक्षा माणसांची संख्या कमी पडते. बरोबर आहे? नाही भैया, काही भावी आमदारांचं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेचा आम्ही जर निवडून आलो तर ऑडिट करू, वरच्या लेवलला मंत्रालय लेवलला ऑडिट करू महानगरपालिकेचं. तर असा प्रयोग आपण जर केला आणि एखाद्या अधिकाऱ्याला जर वचक दिला तर ती महानगरपालिका सहज तुमचे कामं करेल असं आपल्याला वाटत नाही का? कारण की आपण एवढे मोठमोठाले कामं जर ओढून आणताय, करोडोचा निधी या शहरामध्ये आणताय आणि एखाद्या अधिकाऱ्याला असं वचक जर आपल्याकडे बसत नसेल तर मग एकच थोडी मोठी शोकांती काय. आता माझ्याकडे एक रेकॉर्डिंग सुद्धा आहे, मी आपल्याला ते दाखवू नंतर. पण कसं आहे, मी ह्या आयुक्तांची तक्रार केली होती जे काहीच कामाचे नाही आणि जेवढे माझे पत्र आहे ज्या ज्या कामांवर मी त्यांना सांगितलं होता किंवा अतिक्रमण काढा किंवा ते गुरेढोरांचा बंदोबस्त करा, कुत्र्यांचा निर्बीजीकरण करा, दर 2 दिवसाआड तरी लोकांना पाणी मिळेल त्याची व्यवस्था करा, पण त्यांनी काहीच केलेलं नाही आणि ते असमर्थ ठरले म्हणून त्याची तक्रार केली होती सर्व मुद्द्याविषयी. ती तक्रार केल्यानंतर हा तुमचा माजी खासदार आता जे माजी झालेला आहे हा तिथे जाऊन आणि त्यांनी ते माझी तक्रार थांबवलेली आहे. म्हणजे हे लोक यांना पाठीशी घालतायत. साहेब एक महत्वाचा प्रश्न आहे. आपण आपल्या काही या टर्मच्या कार्यकाळात
सुरुवातीच्या पहिल्या 2-2.5 वर्षांमध्ये संदेश भूमीला शासकीय दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आनंद सेनानींनी आपल्याकडे पाठपुरावा केला होता. आपण तिथे जाहीर सगळं सांगितलं होतं की मी यासाठी प्रयत्न करेन, परंतु आपल्या सरते काळापर्यंत हा प्रश्न अजून आपण मार्गी लावणार नाही. तर आता तो अजेंड्यावर घेऊन दुसऱ्या टर्ममध्ये करावा. आता आम्ही खूप प्रयत्न केला आणि ते प्रोसेस आहे, अजून थांबलेला नाही तो काम. आणि येणाऱ्या काळात त्याच्यावर आम्ही जातीने लक्ष घालून ते पण मार्गी लावू. मग एक समाज माध्यमामध्ये एक व्हिडिओ फिरतोय. परवाची जी ईदची मिरवणूक झाली त्या मिरवणुकीमध्ये आपले हजारो कार्यकर्ते ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या समोर पतंग उडवताना फिरतोय, त्या संदर्भात काय म्हणतात? तर मी काय सांगू शकतो, आता ते जनता आहे त्यांना विचारा. त्यांच्या मनात जर पतंग बसली असेल तर आम्ही काय सांगू शकतो. हे सोडून पळावं लागलं काय भैया मला काय बरोबर समज धनाचा साठा किंवा खारीचा वाटा एमआयएम पक्षात आहे का महाविकास आघाडीत आहे? आहे. माझ्या एकट्याचं नाही, माझ्या एकट्या पक्षाचं नाही, पूर्ण शहरातली जे जनता आहे त्या जनतेचं आहे. समाजवादी पक्षाचा प्रवेश सोहळा झाला. मोठ्या संख्येने तरुणांनी समाजवादी प्रवेश केला. आपली संख्या काहीतरी विभागली जाते असं वाटतं. आपले बरेच नगर 2 का 3 नगरसेवक आहेत. गली बॉयज ग्रुप संख्या थोडी कमी होते आपल्या मतदारांची, असं नाही म्हणत. मेरे वार्ड है हां, नसेल का? वहाँ कौन थे क्या थे मुझे कुछ पता है. एवढे पोरे होते आणि पहले बागले जिसकी कोई औकात नहीं, वो लोगों को बढ़ाया गया वहाँ, लोगों को बढ़ाया. आता तुम्ही आपण म्हणताय की 5 वर्ष आपण काम केल्यानंतर मी प्रचाराला सुद्धा काम केलं, म्हणजे हे योग्य आहे का? आणखी लोकांनी मोदी साहेबांनी दाखवलं पाहिजे आपण जरा शिकला. मी मोदींसारखा जातीवाद केलेला आहे. तुम्ही बघितलं असेल मागच्या काळात देशाच्या कुठल्याही पंतप्रधानांनी एका विशिष्ट समुदायाच्या विरुद्ध अशा सांगणार तुम्ही कधी ऐकला का? आणि मोदी जे उघडपणे मुस्लिम समुदायाच्या विरुद्ध बोलत होते म्हणून त्यांना जनता जनार्दनांनी त्यांची जागा दाखवली आणि अनेक समाजाविरुद्धचे जे काम त्यांनी केलेले आहे, विकास केला, ठीक आहे. आता हे बघा, हे आपल्या जे काही जे फक्त अंधभक्त लोक आहेत त्यांना विकास दिसतोय, आम्हाला तो अजूनपर्यंत कुठलाही विकास दिसलेला नाही. आणि हे इकडून काढून तिकडून टाकता. आता हे आपली लाडकी बहीण योजना आहे, तुम्ही बघितला का? लाडकी बहिणीला 1500 रुपये द्यायचा आणि लाडका पाहुण्यांच्या खिशातून 3000 काढून घ्यायचं, असं चाललंय. बरेच जणांचं नुकसान झालं. विजेचा जो लपंडा केलं जातं हे कशासाठी केलं जातं ते समजा. आता आपल्याला सांगतो, हे जेवढा वीज पुरवठा आपल्या शहरासाठी होतो त्यातला किमान 40 ते 45% जे वीज आहे ते आमच्या पॉवरलूम वगैरे दुसऱ्या कारखान्यांसाठी लागते. आणि त्यासाठी इंडस्ट्रीयल यूज साठी बरोबर सांगितलं आपण, इंडस्ट्रीयल यूज साठी 40 ते 45% वीज लागते. आता आम्ही त्याचा पूर्ण अभ्यास केला आणि जे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन बसलो आणि महानगरपालिकेच्या लोकांना सुद्धा आम्ही बोलवलं होता. त्यात आमच्या आता अशा ठरलेलं आहे की ह्या एरियात म्हणजे हे जे मुस्लिम बहुल भाग आहे तिथे आम्हाला किमान 2 सबस्टेशन उभारावे लागेल. आणि ते 2 सबस्टेशन उभारल्यानंतर आपलं जे हे वीज पुरवठा जे खंडित होतोय किंवा विजेचा जे लपंडा होतोय त्याला कुठेतरी आपण ते नियमित करू. असा त्यासाठी आम्ही 2 सबस्टेशन इथे तयार करतोय. सर, बिलाची रक्कम देखील वाढलेली बऱ्याच ठिकाणी, त्याच्यासाठी काही केलं पाहिजे. जे गरीब लोक आहे त्यांना देखील बिल जास्त येऊ राहिला. मी धुळेकर जनतेला आवाहन करतो की ज्या ज्या लोकांना जास्तीचे बिले वीज वितरण करून दिले गेलेले ते माझ्याकडे आणावं. मी ते सर्व एकत्रित करून आणि त्या अधिकाऱ्यांना इथे बोलवून आणि त्यातून काय मार्ग काढता येईल ते नक्कीच आम्ही आपण त्याला पक्षाचे उमेदवार जे काय आपलं काही मत वगैरे पेढे खावतो ना तुम्हाला. कोण सांगून दिला? त्यांनी पत्रकार परिषद घेतली. अरे त्यांची काय, त्यांच्या नेत्याची सुद्धा लायकी नाही की ते महाविकास आघाडीच्या उमेदवार ते जाहीर करतील. अजून ते तो ट्रेलर आहे, पिक्चर आम्ही पाहिजे. अजून काँग्रेसवाले विचारे. आता काँग्रेसवाल्यांचं म्हणणं आहे
उभाट नंतर सांगितलं ना राजू काँग्रेसचे खासदार आहे ते. आता काँग्रेसचे लोक म्हणताय 6 पैकी 4 जागा आम्हाला द्या. बरोबर आहे. आता तुतारी आहे आमचे शरद बाबा ते जागा मागताय आणि आपले जे उभाटाचे लोक आहेत ते गुडघ्यावर बाशिंग बांधून आहे. 12 लोक आहेत ते. तुमच्या मित्राबरोबर ना त्याच्यात पक्षाची की बुवा आता 2 खासदार आहेत, 2 आमदार आहेत, अजून काही वाढले जातील. हो, औरंगाबादला आमची आढावा बैठक झाली आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब होते आमचे आणि त्यांनी आम्हाला आदेश दिले की कशा प्रकारे आम्ही नागरिकांच्या सामोरे जायचा. आमची व्यवस्थित एक मीटिंग पार पाडलेली आहे आणि त्या पहिल्या बैठकीत त्यांनी 5 उमेदवार जाहीर केलेले आहेत. त्यात मी पण आहे. घटना घडली या संदर्भात काल एसपी साहेबांना काही दोंडाची येथील मुस्लिम समाज बांधवांनी निवेदन दिले. आपल्या पक्षाची भूमिका आजपर्यंत बाहेर आलेली नाहीये. आपल्या पक्षाची या घटनेच्या संदर्भात काय भूमिका असणार? अगदी संयमी लोक आहोत आणि जिथे जिथे म्हणजे कुठल्याही एका घटकावर एका समाजावर जर अन्याय होत असेल तर आम्ही त्यांची नेहमी मदत करतो आणि ह्या विषयी सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे एसपींना आयजींना सांगून आणि व्यवस्थित कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही त्यासाठी आम्ही फोन केला. आम्ही व्यवस्थित आयजी साहेबांना सांगितला. माझा फोन गेल्यानंतर आजी साहेब तिथून नाशिकहून दोंडाईचा आणि नंदुरबारला आले होते. परंतु त्यांचं असं मत आहे की निवेदनामध्ये असं म्हटलंय की निरपराध लोकांवर अन्याय होऊ राहिला आणि अदरवे लोकांवर कारवाई होत नाहीये, फक्त मुस्लिम समाजाच्या मुलांवरच अन्याय होऊ राहिला असं ते निवेदनात म्हटलेलं आहे. मी ह्याविषयी रात्री पण एसपी साहेबांशी बोललो आणि एसपी साहेबांनी मला सांगितलं आहे की कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही याची आम्ही काळजी घेणार. सावरकर पुतळ्याचे आता धुळ्यात अशा झालेला आहे. ऐकून घ्या एक मिनिट. राजूभाई एक डायलेक्ट सांगितलं मला की धुळ्यात असा झालेला आहे की ज्याचा घराला नाही दार तो म्हणतो मी आमदार. सर मतदारांचे नाव पण घोषित करतात. आपली भूमिका किंवा आपण जे आता प्रेस घेत आहेत तर आपण एमआयएमचे उमेदवार म्हणून धुळ्यात लढवणार ही घोषणा ओवैसी साहेबांनी केली का? बरोबर आहे. आता 10-12 दिवसापूर्वी औरंगाबादला आमचे बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब आलेले होते आणि त्यांनी तिथे राज्यातून 5 आमदारांचे नाव जाहीर केलेले आहे, 5 उमेदवारांचे आणि त्यात इम्तियाज जलील साहेब, फारुख शाह साहेब, मुफ्ती इस्माईल साहेब, तसेच एक मुंबईचे आमचे रईस लष्करिया आणि एक सोलापूरचे फारुख शाह असे 5 नाव त्यांनी जाहीर केलेले आहे आणि फक्त एवढे 5 नाही तर आणखी उमेदवार ते देतील अशी आम्हाला आशा आहे. धुळ्याची पण घोषित करण्यात आली केली ना. न्यूज चालली. कारण तुमच्या बाबतीत अशी चर्चा आहे की इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसकडनं आपण उमेदवारी करण्याची शक्यता आहे. ऐकून घ्या. जेव्हा महाविकास आघाडीची सरकार पडून गेली पडली ना त्याच्या 2 महिन्यापूर्वी मला राज्यमंत्री पदाचा आश्वासन म्हणजे लोक देण्यात आला होता आणि मी स्पष्ट नकार दिलेला होता. मला अनेक नेत्यांनी अनेक लोकांनी संपर्क केला आणि आतापर्यंत ते प्रयत्न करताय की वा तुम्ही महाविकास आघाडीकडनं उमेदवारी घ्या. पण मी त्यांना हे चालतील आम्हाला म्हणजे महाविकास आघाडी चालतील पण भाजप तर आम्हाला चालत नाही, चालणार सुद्धा नाही. बरं आता 8 दिवसापूर्वी भाजपाच्या पदाधिकारी त्याचा वाढदिवस झाला आणि त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्पीच मध्ये सांगितलं की अदरवे मुस्लिम समाजाचे मला वोट नाही, दुसऱ्याचे चालतील. त्यासाठी त्यांनी एक वेबसाईट पण ओपन केली. ते रवी नागरांकडे भाषण आहे ते विचारला गेला असेल प्रश्न मला माहिती नाही. या संदर्भात आपली भूमिका काय असेल? हो का? डायरेक्ट एका स्पीच मध्ये भाषणामध्ये सांगितलं की मुस्लिम समाजाचा वोट देखील नाही मला मिळालं तरी चालतं. आम्ही तर वाटच बघतोय बेटा, तू उभं आहे. आता आम्हाला तर एवढी खात्री आहे की 100% त्याला तिकीट मिळणार नाही आणि तिकीट मिळो किंवा नाही जर तू खरं तुझा बापाची औलाद असेल तर तो उमेदवारी करून दाखव. मी असं सांगत नाही आणि निवडणुकीतच त्याची जागा आम्ही दाखवणार. त्याला खुले चॅलेंज आहे, तू फक्त उभं राहून दाखव. नाही हे झालं राजकीय स्टेटमेंट, परंतु याच्या 2 समाजात काही निर्माण होण्याची बी शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात पण आपण काही भूमिका घेणार आहे? तसं आता काही नाही. धुळेकर जनता खूप हुशार झालेली आहे. अशा भोकणाऱ्यांवर कोणी आता लक्ष देत नाही
आणि फक्त मुस्लिम समाज नाही तर आमचे हिंदू बांधव सुद्धा हे समजून चुकलेले आहे की कोण कशा आहे आणि कोणाची काय लायकी आहे.